ऊसाचा रस आणि इथेनॉल बरोबरच आहे का किंवा एकाच क्वालिटीचा आहे का? आपण जर जगामध्ये बघितलं तर अमेरिकेसारखा विकसित देश इथेनॉल त्यांच्या पेट्रोलमध्ये मागच्या जवळपास 25 ते 30 वर्षापूर्वीपासून ब्लेंड होत आहे. ब्राझीलसारखा देश जिथे आजच्या तारखेला E27 आहे, तिथे E40 ग्रेड पण आहे, तिथे E85 आहे, तिथे E100 पण आहे. आणि युरोपच्या बऱ्याच देशांमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग ही एक नॉर्मल प्रॅक्टिस आहे. बऱ्याच वर्षाच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या नंतर हा जो आपण टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेंडिंग भारतामध्ये सुरू केली, साधारणतः E5, E10, त्याच्यानंतर E15 आणि E20 ही सगळी टप्प्याटप्प्याने झाली आहे. पण आपल्या देशांमध्ये गाड्या ह्या खूप जुन्या आपण बऱ्याच वर्ष वापरल्या, त्याच्याबद्दलची पॉलिसी आपली काही वर्षांपूर्वी आली. इथेनॉल हे पेट्रोलमध्ये ब्लेंड करायचा निर्णय घेतला. मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की हार्मुझसारख्या बंदरांमधून आपल्याला जेव्हा आपला साठा येण्यामध्ये प्रश्न निर्माण झाले, तेव्हा अशा प्रकारचे इनिशिएटिव्हचा आपल्याला किती फायदा झाला. आपल्या देशाच्या दृष्टीने आपल्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकरता हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि याला सकारात्मक भावनेने आपण पुढे नेण्याची आवश्यकता आहे. जेन झीला पण माझं असं आव्हान राहील की त्यांनी याचा टेक्निकली अभ्यास करावा. बराचसा डेटा अवेलेबल आहे. समुद्र मंथन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. त्याच्यामध्ये मेनली एक्सप्लोरेशन, सी बेस एक्सप्लोरेशन किंवा लँड बेस एक्सप्लोरेशन्स अशा प्रकारचे उपक्रम आहेत. आपण सध्या सोशल मीडियामध्ये आणि सगळीकडेच वातावरण बघतोय ते म्हणजे की E20 पेट्रोल आणि इथेनॉलच्या ब्लेंडिंग बाबत. हे नेमकं पेट्रोल किंवा इथेनॉलचं E20 हे जे काही ब्लेंडिंग आहे ते नेमकं कसं तयार होतं, त्याचा आपल्या गाड्यांवर नेमका कसा परिणाम होतो, खरंच परिणाम होतो का? आणि दुसरी बाब, भारतानं आता इंधन क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी समुद्र मंथन हा एक उपक्रम जाहीर केलेला आहे. हा उपक्रम नेमका काय आहे, हेच सगळे विषय आपण आजच्या या पॉडकास्ट मधून जाणून घेणार आहोत. आज MHA-MTVच्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर अतुल खराटे सर. हे इंडियन ऑइल अदानी व्हेंचर्स मध्ये COO या पदावर कार्यरत आहेत. याचसोबत ते ऊर्जा तज्ज्ञ म्हणून याच विषयावर सखोल अभ्यास देखील करत आहेत. आपण त्यांच्याकडूनच हे सगळे विषय जाणून घेणार आहोत. नमस्कार, MHA-MTV मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत संदेश घुले. सर, MHA-MTVच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पहिलाच प्रश्न की E20 वरनं जे काही गैरसमज सध्या पसरवले जात आहे, त्याकडे तुम्ही या क्षेत्रातले तज्ज्ञ म्हणून कसं बघता? एक तर्क तर असाही आहे की E20 इंधन जे आहे ते म्हणजे ऊसाचा रसच आहे, अशा पद्धतीचे काही व्हायरल्स देखील सोशल मीडियामध्ये आहेत. तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की हे इंधन नेमकं कसं तयार होतं? नमस्कार. मुंबई तरुण भारताच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आजचा हा आपला संवाद आहे, हा सद्यस्थितीमध्ये जे बरीचशी चर्चा E20 हे इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोलमध्ये जे आपण करत आहोत त्याच्या संबंधी बरीच चर्चा सुरू आहे. सुरुवातीला मला असं सांगायला इथे आवडेल की भारताने आपली बायोफ्युअल पॉलिसी साधारणतः मागच्या 15 वर्षापूर्वी त्याची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा असा होता की आपल्याला इंधनाच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण होण्याकरता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज, त्याच्यामध्ये अल्टरनेट एनर्जीज, ग्रीन एनर्जीज आणि त्यासोबत इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोलमध्ये आणि डिझेलमध्ये बायोडिझेल ब्लेंडिंग अशा प्रकारचे आपण 2 मुख्य उपक्रम मागच्या बऱ्याच वर्षापासून, म्हणजे जवळपास मला असं वाटतं 15-20 वर्षाच्या आधी आपण त्याची सुरुवात केली. काही कारणामुळे सुरुवातीच्या दिवसांमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग पर्सेंटेजमध्ये किंवा इथेनॉल टेक्नॉलॉजी इंडस्ट्री लेवलला येण्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणावर त्याचं प्रोडक्शन होण्यामध्ये आपल्याला आवश्यक असलेला सक्सेस मिळाला नाही. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की मागच्या एक 10-12 वर्षांमध्ये सरकारने याच्यावर खूप चांगला एक अभ्यास करून ती जी योजना होती ती योजना परत एकदा नवीन प्रकारे समोर आणली. त्याच्यामुळे इंडस्ट्रीचा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सहभाग झाला आणि इथेनॉल ब्लेंडिंग आपण टप्प्याटप्प्याने 0.5% मधून 5%, 5%च्या नंतर
टप्प्याटप्प्याने ते वाढत मागच्या वर्षभरापूर्वी संपूर्ण देशामध्ये आपण E20 या स्तराला पोहोचलो. याचा अर्थ असा आहे की जे आपलं पेट्रोल आहे त्याच्यामध्ये 20% इथेनॉलचा अंश आहे. टेक्निकली जर सांगायचं तर इथेनॉल जेव्हा प्रोड्यूस होतं त्याची एक संपूर्ण सायंटिफिकदृष्ट्या रिफायनिंग प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये डिस्टिलेशन, त्याच्यानंतर फर्मेंटेशन, त्याच्यानंतर मॉइश्चर रिमूव्हल प्रोसेस, अनवॉन्टेड पार्टिकल रिमूव्हल प्रोसेस, अशा प्रकारची एक सायंटिफिकली डिझाईन ती प्रोसेस आहे. त्याच्यामुळे इथेनॉल जेव्हा प्रोड्यूस होतं आणि ते इंडस्ट्री ग्रेडला पेट्रोलियममध्ये आपण जेव्हा मिक्स करण्याकरता पाठवतो त्याचे बऱ्याच प्रमाणात चेक होतात आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंट त्याला सर्टिफाय करतात. तर ही प्रक्रिया जी आहे ही एक प्रकारे पूर्ण नियोजित प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये आपण जसं म्हटल्याप्रमाणे हा ऊसाचा रस आणि इथेनॉल बरोबरच आहे का किंवा एकाच क्वालिटीचा आहे का हे मला इथे नमूद करता येईल की हा समज फार चुकीचा आहे. जेव्हा ऊसाच्या रसापासून जे रॉ मटेरियल आपण इथेनॉल बनवतो त्याच्यामधली ही पूर्ण रिफायनिंग प्रोसेसच्या नंतर क्वालिटीच्या पॅरामीटर्समध्ये पूर्ण झाल्यानंतरच त्याला आपण इथेनॉल ॲज अ प्रोडक्ट म्हणून डिक्लेअर करतो. तर बऱ्याच प्रमाणात हा समज आपल्याला दूर करण्याची आवश्यकता आहे. जगभरामध्ये असे कोणते देश आहेत किंवा जगभरामध्ये E20चा वापर नेमका कसा होतो किंवा त्याचे काही निकष वेगळे आहेत का? मी जसं नमूद केल्याप्रमाणे 20 वर्षापूर्वी आपण याच्याबद्दल पॉलिसीची सुरुवात केली आणि आपल्याला मागील वर्षी मागच्या फायनान्शियल इयरमध्ये E20 लेवलला आपण पोहोचलो. पण आपण जर जगामध्ये बघितलं तर अमेरिकेसारखा विकसित देश इथेनॉल त्यांच्या पेट्रोलमध्ये मागच्या जवळपास 25 ते 30 वर्षापूर्वीपासून ब्लेंड होत आहे. ब्राझीलसारखा देश जिथे आजच्या तारखेला E27 आहे, तिथे E40 ग्रेड पण आहे, तिथे E85 आहे, तिथे E100 पण आहे. आणि युरोपच्या बऱ्याच देशांमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग ही एक नॉर्मल प्रॅक्टिस आहे. त्याच्यामध्ये याला लागणारं रॉ मटेरियलचे वेगवेगळे भाग असू शकतात. बऱ्याच ठिकाणी ऊसापासून हा तयार होतो, बऱ्याच ठिकाणी आपला कॉर्नपासून तयार होतो आणि त्याच्या व्यतिरिक्त पण असे काही रॉ मटेरियल आहे जे की ॲग्री इकॉनॉमीपासून आपल्याला मिळतात. काही गोष्टी आपल्याला इंडस्ट्रियल इकॉनॉमीपासून मिळतात, त्याच्यातून इथेनॉल तयार होतं. तर भारतामध्ये याची सुरुवात बऱ्याच वर्षापासून आपण केली, पण आपल्याला त्या E20च्या पर्सेंटला यायला बरीच वर्ष लागली आणि आत्ता आपण त्या स्तराला आलो आहात. त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर जागतिक स्तरावर जो सध्या आपण SDG गोल्स म्हणतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, त्याच्यामध्ये पर्यावरणपूरकता, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली आपला अप्रोच असावा, त्या दृष्टीने जर सगळ्यात पहिले आपण त्याचा विचार केला तर E20 फ्युअल हे पेट्रोलमध्ये वापरल्यामुळे बऱ्याच प्रमाणात त्याचा पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम थांबवला गेला. साधारणतः आतापर्यंत आपण जर एक अंदाज घेतला तर 1000 मिलियन मेट्रिक टन एवढा CO2 एक्सपोजर जो बाहेर आहे तो आपण याच्यामुळे थांबवू शकलो. आपल्या आतापर्यंत जो आपण E20 ब्लेंड केला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण भारताच्या एकंदरीत इकॉनॉमीच्या दृष्टीने विचार केला तर आपण साधारणतः 1,80,000 करोडपेक्षा जास्ती आपला फॉरेन एक्सचेंज हा याच्यामुळे आपण एका प्रकारे आपण त्याच्यामध्ये बचत केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की भारत हा देश इंधनाच्या बाबतीत अतिशय मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट डिपेंडंट आहे. आपण साधारणतः 85% आपलं क्रूड ऑइल इम्पोर्ट करतो आणि इतर जी आपले इंधनाची साधने आहेत त्याच्यामध्ये घरगुती वापराकरता आपण जो LPG वापरतो तो साधारणतः आपण 62 ते 65% इम्पोर्ट करतो. आपण जो नॅचरल गॅस वापरतो ज्याचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये, मोठ्या मोठ्या खतांच्या कारखान्यामध्ये, पॉवर प्लॅन्टमध्ये आणि मेगा स्तरावर इंडस्ट्रीमध्ये होतो, तो आपण साधारणतः 50 ते 55% इम्पोर्ट करतो. आणि या सोबत भारत ही आज एक विकासाच्या दृष्टीने पुढे जाणारी इकॉनॉमी आहे. आपल्याला असं म्हणता येईल की येणाऱ्या 20 ते 25 वर्षामध्ये भारताची ही जी इंडस्ट्रियलायझेशनची सुरुवात झाली आहे
आपण मागील काही वर्षामध्ये बघितलं तर भारताचा GDP हा मागच्या 5-6 वर्षामध्ये 6.5% GDP आपली ग्रोथ आहे आणि येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये हीच ग्रोथ आपली कंटिन्यू असणार आहे. अन्य देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे त्याचा जागतिक इकॉनॉमीवर एकंदरीत झालेला परिणाम, त्या परिणामामध्येही भारताने आपली GDP ग्रोथ मेंटेन केली आहे. त्याचा डायरेक्ट संबंध इंडस्ट्रियल ग्रोथशी आणि इंधनाचा वापर, त्या देशाची आवश्यकता याच्यावर आहे. जेवढं आपल्या इंडस्ट्रियल प्रोडक्शन वाढेल, आपण ज्या पॉलिसीज आता प्रमोट करत आहोत, मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, त्याच्यामध्ये आपल्याला अधिकाधिक इंधनाची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर मागच्या 5-6 वर्षामध्ये कोल हा जो एक फॉसिल फ्यूल आहे, त्या कोलचं प्रोडक्शन आणि आपला वापर जवळपास 5 ते 60% इयर ओव्हर इयर वाढत आहे. LPG कन्झम्पशन आपलं 5% पेक्षा जास्ती वाढलेलं आहे. पेट्रोलियम प्रोडक्ट आपले 3 ते 3.5% पर्यंत वाढले आहे. म्हणजे आपल्याला एक चांगला बॅलन्स साधण्याची आवश्यकता आहे की आपल्याला नवीन इंधनाची आवश्यकता आहे. सोबत आपल्याला जर या स्थितीमध्ये आपली इकॉनॉमी वाढवायची आहे तर इंधनाचा आणि संलग्न ज्या बाबी आहेत त्यांचा खूप मोठा सहभाग एकंदरीत देशाच्या प्रगतीमध्ये होणार आहे. सर, पर्यावरणाच्या बाबतीने किंवा इतर दृष्टिकोनातून आपण कितीही बोलत असलो तरी गाडी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. म्हणजे आपल्या गाडीला थोडंसं जरी खरचटलं तरी आपण लगेच त्याच्यावर रिॲक्ट करतो. तसाच काहीसा मुद्दा E20च्या बाबतीतही समाज माध्यमात असेल किंवा इतर चर्चेतला मुद्दा असेल, तो म्हणजे की गाड्यांचं इंजिन हे E20 वापरल्यामुळे खराब होतं. याच्यामध्ये किती तथ्य आहे किंवा जगामध्ये जर हे इंधन ऍक्सेप्टेबल आहे तर मग भारतात वापरताना आपलं तंत्रज्ञान किंवा आपले जे गाड्यांचे मॉड्यूल्स आहेत ते तितकेसे प्रगत नाही आहेत का? किंवा मग ते होण्यासाठी किंवा आवश्यक कोणते बदल करणं आता सध्या आवश्यक आहे? सद्यस्थितीमध्ये मला असं वाटतं की आता E20 बद्दल जे समज लोकांचे आहेत त्याच्यामध्ये थोडी जागरूकता करण्याची जरूर आवश्यकता आहे. जसं मी आधी सांगितलं की भारत हा पहिला देश नाही आहे जिथं इथेनॉलचा वापर करत आहोत. जागतिक स्तरावर याची बरीच उदाहरणं आहेत. आपल्या इथे काही टेक्नॉलॉजी ड्रिवन संस्था आहेत, ज्याला आपण असं म्हणता येईल की रिसर्च ओरिएंटेड इन्स्टिट्यूशन्स आहेत. जसं ARAI आहे. त्यांनी बऱ्याच वर्षाच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटच्या नंतर हा जो आपण टप्प्याटप्प्याने इथेनॉल ब्लेंडिंग भारतामध्ये सुरू केली, साधारणतः E5, E10, त्याच्यानंतर E15 आणि E20 ही सगळी टप्प्याटप्प्याने झाली आहे. पण आपल्या देशांमध्ये गाड्या ह्या खूप जुन्या आपण बऱ्याच वर्ष वापरल्या. त्याच्याबद्दलची पॉलिसी आपली काही वर्षांपूर्वी आली. ओके. आणि त्याच्यामध्ये आपण इथेनॉल हे पेट्रोलमध्ये ब्लेंड करायचा निर्णय घेतला. ओके. मला असं वाटते या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लार्जर कन्सल्टेशन झालेलं आहे. बऱ्याच वर्ष त्याच्या ट्रायल झालेल्या आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्यांना आपण इंडिपेंडंट किंवा थर्ड पार्टी इन्स्टिट्यूशन्स म्हणतो त्यांनी पण ह्या सगळ्या गोष्टी सर्टिफाईड केलेल्या आहेत. आपले जे G7 किंवा G20चे पार्टनर्स कंट्री आहेत, ग्लोबल बायोफ्युल अलायन्स, मला इथे नमूद करता येईल की ब्राझीलसारखे देश, त्यांच्याकडून बरेच आपण टेक्निकल कोलॅबरेशन केल्या. त्यांच्यासोबत आपल्या R&D टीमनी काम केलं आणि त्याच्यानंतर भारतामध्ये टप्प्याटप्प्याने आपण याची वाढ केलेली आहे. काही ठिकाणी ज्या केसेस आता रिपोर्ट झाल्या त्याच्याबद्दल आता सांगणे असं थोडंसं कठीण आहे की त्या पर्टिक्युलर केसमध्ये कुठे प्रॉब्लेम आला. पण मला इथे हे विशेषतः नमूद करावं लागेल की एका सायंटिफिकली ड्रिवन प्रोसेसनुसार आपण टप्प्याटप्प्याने E5 पासून ते E20 पर्यंत आलेलो आहोत आणि देशाच्या एकंदरीत भविष्याच्या दृष्टीने आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये आपल्याला जो प्रचंड सध्या ताण आपल्याला आलेला, मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की हर्मुझसारख्या बंदरांमधून आपल्याला जेव्हा आपला साठा येण्यामध्ये प्रश्न निर्माण झाले तेव्हा अशा प्रकारचे इनिशिएटिव्हचा आपल्याला किती फायदा झाला. ओके. त्याच्यामुळे मला असं वाटतं या गोष्टींकडे थोडंसं सकारात्मक आणि कुठे जर काही तांत्रिक गोष्टी अडचणी असतील तर त्या मला असं वाटते वेगवेगळ्या फोरमनी सरकारपुढे मांडल्या पाहिजे.
सरकारने पण त्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. आणि ARAI सारखी संस्था आहे, आपली ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, बऱ्याचशा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीने याविषयी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी आपली संपूर्ण तयारी दाखवलेली आहे की ज्यांना ज्यांना वैयक्तिक प्रॉब्लेम झाले असतील त्याच्याकरता टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन आणि सर्व सपोर्ट देण्याकरता ते तयार आहेत. मला असं वाटते ही वेळ कुठेतरी परत एकत्र येण्याची आहे आणि या सर्व बाबतींमध्ये एक सकारात्मक आपण याला कसं पुढे नेऊ याचा विचार करण्याची आहे. मी जसं म्हटलं की या इथेनॉल ब्लेंडिंगमुळे आपल्याला जवळपास 1,80,000 कोटी रुपयांचा फायदा झालेला आहे. ओके. आणि ह्या 1,80,000 कोटी रुपयांमधला मेजर शेअर हा आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये गेलेला आहे. कुठेतरी आपला जो शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गाशी संबंधित आपला जो युवक आहे, त्यांना कुठेतरी याचा रोजगारामध्ये फायदा झालेला आहे. ट्रान्सपोर्टेशनमध्ये लोकांना याच्यामध्ये बऱ्याच संधी उपलब्ध झालेल्या आहेत. ॲग्रिगेशनच्या बिझनेसमध्ये संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तर मला असं वाटतं एक लार्जर पर्स्पेक्टिव्ह आपण ठेवून जर याच्याकडे बघितलं तर जो गैरसमज निर्माण झाला आहे त्याच्यातून आपण सर्व बाहेर येऊ शकू. E20 नंतरचा जसं इतर देशांमध्ये पुढचे काही टप्पे पार करण्यात आलेले आहेत त्या पद्धतीने आता आपण E20 पर्यंत तर पोहोचलेलो आहोत. भारताचे पुढचे टप्पे काय असतील? मला थोडंसं प्रॅक्टिकली याच्यामध्ये असं नमूद करता येईल की आपण पुढे जाताना एक लार्जर कन्सल्टेशनची परत आवश्यकता मला भासत आहे. कारण भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आपल्याकडे ऊर्जेचा एवढा तुटवडा असताना आपण या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे वेळोवेळी त्याच्यापेक्षा एक चांगलं लार्जर कन्सल्टेशन करून मग सामूहिक निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये मग रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूशन्स IIT सारख्या संस्था, ARAI सारख्या संस्था आणि आपली जी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स आहेत त्या सगळ्या देशांची मदत घेऊन आपण त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो. आपली जी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे त्यांनी ऑलरेडी 2023 पासून E85 कम्पिटेबल म्हणजे 85% पर्यंत तुम्ही ते करू शकता. E100च्या पण व्हेकल्स आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तशा प्रकारची डेव्हलपमेंट युरोपमध्ये आणि विशेषतः जे मोठे देश आहेत ब्राझील सारखे, US सारखे, चायना सारखे तिथे झालेली आहे. त्यांच्याकडून आपण काही टेक्नॉलॉजिकल गोष्टी आदान प्रदान करून आपण याच्यामध्ये चांगलं मार्गक्रमण करू शकतो. म्हणजे त्याचा फायदा आपल्याला दोन्ही बाबतीमध्ये होईल. आपण कायम म्हणतो की जगामध्ये काहीतरी गोष्टी असतात त्या गोष्टी आपल्याकडे आल्या पाहिजे. मात्र ज्यावेळेस त्या गोष्टी भारतामध्ये प्रशासकीय पातळीवर असेल किंवा राजकीय पातळीवर प्रत्यक्षात उतरण्याची गोष्ट येते त्यावेळेस कुठेतरी एक गट असतो जो या गोष्टींना विरोध करताना दिसतो. आपण खरं तर ज्यावेळेस विरोध होतो त्यावेळेस एक बाजू संवादाचीही असली पाहिजे. याचं महत्व आपण कसं बघता? आणि आज आपण बघतोय की सोशल मीडिया असेल, जेनझी सध्या खूप चर्चेतला मुद्दा आहे. या व्यक्तींचं किंवा या जेनझींचं मत पटकन ठरतं. तर यावेळी E20च्या बाबतीत असेल किंवा इतरही जे आगामी निर्णय घेतले जातील जर जागतिक स्तरावर त्याला मान्यता आहे तर मग भारतातनं त्याला विरोध का? आणि हा विरोध होऊ नये किंवा हा विरोध संवादातून टाळला जावा यासाठी प्रशासकीय पातळीवर देखील काय गोष्टी झाल्या पाहिजे? जसे की E20च्या बाबतीत मुद्दा वाढत गेला, चर्चेला गेला, मग त्याच्यावरून अनेक गैरसमज निर्माण झाले आणि त्यानंतर कुठेतरी उत्तरं येताना दिसत आहेत आता. मात्र ही जर सुरुवातीच्या टप्प्यातच आली किंवा अंमलबजावणीच्याच पातळीवर आली तर कुठेतरी हा संशय त्याच स्तरावर किंवा प्राथमिक स्तरावरच निपटवला जाऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलेला आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपण बऱ्याच वर्षाच्या अथक प्रयत्नांनंतर R&D नंतर हा निर्णय घेतलेला आहे. पण सद्यस्थितीमध्ये मला असं वाटेल की आपण एक प्रॅक्टिकल किंवा प्रॅग्मॅटिक अप्रोच असा ठेवला पाहिजे. भारत देशात जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला आपला आपला मुद्दा ठेवण्याची त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. आणि जसं आपण बोललात जेनझीबद्दल त्यांचे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि होऊ शकतो की येणाऱ्या दिवसांमध्ये हा मुद्दा पण बऱ्याच प्रमाणात चर्चेमध्ये येईल. त्याच्या बाबतीत मला असं वाटते की एक लार्जर कन्सल्टेशन आपण करावं. कुठेतरी इथून आपण अजून पुढे एक टप्पा घेणार आहोत मोठा. मला असं वाटतं त्याच्या आधी
आपल्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲटोमोबिल्स ऑर्गनायझेशन्स असतील, ॲटोमोबिल प्रोड्यूस करणाऱ्या कंपन्याज असतील, सायंटिफिक आपली कम्युनिटी असेल, त्यांना सोबत घेऊन एक लार्जर कन्सल्टेशन करावं आणि इथे आपण एकदा परत प्रूव्ह करून दाखवावं की आपण खूप काही मार्गाच्या बाहेर असं काही केलेलं नाही आहे आणि जे काही आपण केलेलं आहे त्याला एक सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल बेस आहे. मला असं वाटतं तो विश्वास आपण संपादन करून मग नंतर पुढच्या गोष्टी कराव्या. मी आधी जसं नमूद केलं की जगातल्या सर्वच प्रगत देशांमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग ही एक नॉर्मल प्रॅक्टिस झालेली आहे आणि आपल्या देशाच्या दृष्टीने आपल्याला ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याकरता हा एक महत्त्वाचा निर्णय आहे आणि याला सकारात्मक भावनेने आपण पुढे नेण्याची आवश्यकता आहे. जेन झीला पण माझं असं आव्हान राहील की त्यांनी याचा टेक्निकली अभ्यास करावा. बराचसा डेटा अवेलेबल आहे. आपण जसं म्हटल्याप्रमाणे जर काही थोडासा उशीर झाला असेल काही संस्थांना त्याच्यामध्ये रिस्पॉन्स करण्यामध्ये, तर त्या गोष्टीचा वापर येणाऱ्या दिवसांमध्ये आपण केला पाहिजे आणि त्याच्याकरता जर काही टेक्निकल वर्कशॉप, त्याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशन फोरम्स, इंडस्ट्री बॉडींना सोबत घेऊन काही स्टेक होल्डर्सला काउन्सिलिंग करणे किंवा त्यांचे प्रश्न जे काही असतील ते वेगवेगळ्या तांत्रिक ज्या आपल्या संस्था आहेत त्यांना सोबत घेऊन एक प्रकारे चांगला संवाद घडून या गोष्टींवर मला असं वाटतं आपण सकारात्मक एक सोल्युशन निवडलं पाहिजे किंवा एक प्लॅटफॉर्म निर्माण केला पाहिजे, किंवा एक की प्लॅटफॉर्म जिथे निर्माण केला तरुणांनाही ही संपूर्ण माहिती अधिक पारदर्शक अधिक मार्गदर्शक. सर, ज्यावेळेस आपण ऊर्जा संपन्न भारत म्हणत आहोत त्याच्यामध्ये भारत सरकारने किंवा केंद्र सरकारने एक इनिशिएटिव्ह घेतला आहे ते म्हणजे समुद्र मंथन. साधारण 84,000 कोटींचा हा प्रोजेक्ट हाती घेण्यात येतो आहे. भारताच्या ऊर्जा संपन्न किंवा इंधन संपन्न होण्याच्या दृष्टिकोनातनं याचं महत्व नेमकं काय आहे आणि आपला अभ्यास नेमका या समुद्र मंथन विषयी काय सांगतो? 21व्या शतकातलं खरं तर हे समुद्र मंथन असणार आहे, ते नेमकं कसं असेल? समुद्र मंथन हा एक ऐतिहासिक निर्णय आहे आणि आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्या प्रकारे देशाचा विकास झाला, इंडस्ट्रियलायझेशन खूप वाढलं, आपल्या MSMEs वाढल्या, आपली लोकसंख्या वाढली, आपली इकॉनॉमी ही अधिक प्रगतीने पुढे जात आहे. याच्यामध्ये ऊर्जा क्षेत्राचं खूप मोठं योगदान आहे आणि पुढची जी वाटचाल आहे ती ऊर्जाशिवाय आपण कन्सिडर करू शकत नाही. त्या दृष्टीने हा जो निर्णय झालेला आहे याच्यामध्ये जवळपास 84,000 कोटीपेक्षा जास्ती खर्च येणाऱ्या 5 वर्षामध्ये नियोजित भारत सरकारने केलेलं आहे. त्याच्यामध्ये मेनली एक्सप्लोरेशन, सी बेस एक्सप्लोरेशन किंवा लँड बेस एक्सप्लोरेशन्स अशा प्रकारचे उपक्रम आहेत. आपण जर बघितलं तर सध्याच्या स्थितीमध्ये जवळपास 85% ऊर्जा ही आपण बाहेरून इम्पोर्ट करतो आणि आपल्याला स्वयंपूर्ण जर व्हायचं असेल तर आपल्याला हा जो इम्पोर्ट डिपेंडन्सीचा टक्का आहे हा कुठेतरी 85वरून टप्प्याटप्प्याने 70वर, 60वर आणि 50वर आणण्याची नितांत आवश्यकता आहे. त्या दृष्टीने हा जो निर्णय आहे हा देशामध्ये एक आमूलाग्र बदल घडवेल. बऱ्याच प्रमाणात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये आता अलाउ केली आहे. आपल्या भारतीय नॅशनल ऑइल मार्केटिंग कंपनीज, काही इंटरनॅशनल कंपनीज, MNC कंपनीज यांना सोबत घेऊन बरीच इन्व्हेस्टमेंट पण या क्षेत्रामध्ये होईल आणि सद्यस्थितीमध्ये जी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे, जो आपण असं म्हणता येईल की जिओग्राफिकल मॅपिंग आणि जिओग्राफिकल सेन्सिंग याच्यामध्ये ॲडव्हान्समेंट झालेला आहे, त्याचा उपयोग करून आणि एक चांगल्या प्रकारे इफिशियंटली आपण एक्सप्लोरेशनचे प्रोजेक्ट जर केलेत तर मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये या एक्सप्लोरेशनमधून जो आपल्याला क्रूड ऑइल मिळेल किंवा जो गॅस मिळेल त्याचा फायदा आपल्याला स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने फार मोठा होईल. साधारणतः आपण जेव्हा एक्सप्लोरेशन किंवा प्रोडक्शनची गोष्ट करतो ही एक कॅपिटल इंटेन्सिव्ह ॲक्टिव्हिटी आहे. असे प्रयत्न बरेचदा झाले आहेत, पण या दृष्टीने एक फोकस्ड अप्रोच कुठेतरी मला
मागच्या बऱ्याच वर्षामध्ये दिसत नव्हता. मला असं वाटतं त्या दृष्टीने आता एक चांगला निर्णय झालेला आहे. भारताच्या कोणत्या भागामध्ये साधारण हा प्रकल्प राबवला जाऊ शकतो भविष्यामध्ये आणि त्यातून नेमकं भारतासाठी काय संधी असतील? आपल्या भारताला जवळपास 7,500 पेक्षा जास्ती किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे. साधारणतः जेव्हा एक्सप्लोरेशन होतं त्याचे पोटेन्शियल जे पॉकेट्स असतात किंवा त्या दृष्टीने आवश्यक असलेला जो भाग आहे तो समुद्रालगतचा जास्ती असतो. मला असं वाटतं त्याच्यामुळे आपला जो साऊथवाला भाग आहे, दक्षिण भारत आहे, मध्य भारत आहे, म्हणजे आपला काही भाग जो महाराष्ट्र गुजरातचा आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, पार तमिळनाडू नंतर केरळापर्यंत या भागांमध्ये जास्तीत जास्त शक्यता आहे की आपण इथे जास्तीत जास्त एक्सप्लोरेशन करू शकतो. त्या दृष्टीने बऱ्याचशा गोष्टींची सुरुवात झाली आहे आणि साधारणतः ह्या सगळ्या गोष्टी आपण एकदा जेव्हा सुरू करतो तेव्हा एखादं जेव्हा ड्रिलिंग स्ट्रक्चर असतं किंवा जी वेल असते त्याला प्रोडक्शन स्टेजला यायला साधारणतः 5 वर्ष तरी लागतात. आणि त्याच्यानंतर काही ज्या मोठ्या वेल्स असतात किंवा लार्ज जिओग्राफिकल एरिया आपण एका पॉकेट्समध्ये तिथे एक्सप्लोरेशन करतो त्याला 5 ते 10 वर्ष पण लागतात. आणि एवढं एक्सप्लोरेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये मागील काही एक्सप्लोरेशन जर आपण बघितले साधारणतः KG बेसिनवाले, कृष्णा गोदावरी बेसिनचे किंवा बॉम्बे हायचे, इथे बऱ्याच प्रमाणात प्रोडक्शन कमी पण झाले आहे. त्याच्यामुळे एक नितांत आवश्यकता आहे की देशाला स्वयंपूर्ण करण्याकरता नवीन एरियाज आपण एक्सप्लोअर करणे आणि टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, डिजिटलायझेशनचा उपयोग करून, AIचा उपयोग करून आपण एक मोर इफिशियंट ड्रिलिंग प्रोसेस येणाऱ्या दिवसांमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. मी जसं आधी सांगितलं की हे खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह असल्यामुळे आणि भारतामध्ये आपल्या ऑइल मार्केटिंग कंपनीज याच्यामध्ये सक्षम बऱ्याच प्रमाणात आता झालेल्या आहेत, पण इतर देशांमध्ये पण ही टेक्नॉलॉजी चांगल्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्याच्यामुळे एक PP पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये MNC कंपनीजला आपण इथे इन्व्हाइट करू शकतो. त्याच्यामुळे भारतामध्ये रोजगार पण वाढतील आणि भारतामध्ये एक प्रकारची लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पण होईल. त्याचा फायदा एकंदरीत भारताच्या अर्थकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होईल. सर, आपण बघतो की ज्यावेळेस असे प्रकल्प येतात किंवा ज्यावेळेस असे काही इनिशिएटिव्ह हाती घेतले जातात त्यावेळेस त्या प्रोजेक्टचा विरोध करणारे गट असतात. जसं आपण E20च्या बाबतीत बोललो, ज्यावेळेस हे इनिशिएटिव्ह प्रत्यक्षात उतरायला लागेल त्यावेळेस देखील एक गट असेल जो या प्रकल्पांना विरोध करण्यासाठी तयार असेल किंवा कदाचित मासेमारीवर परिणाम होईल किंवा पर्यावरणीय समुद्रावर परिणाम होईल, अशा पद्धतीचे काही गोष्टी समोर यायला लागतील. तर याचा पर्यावरणीय प्रभाव कितपत असतो? जेव्हा आपण इंडस्ट्रियलायझेशनची कुठेही सुरुवात करतो त्याचा साधारण परिणाम कुठेतरी त्या सभोवतालच्या पर्यावरणामध्ये किंवा त्या भागामध्ये राहणाऱ्या एकंदरीत जनसामान्यांमध्ये होतो. पण जसं मी उल्लेख केला की आजच्या तारखेला जी टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्धता आहे, जी रिसर्च अँड डेव्हलपमेंटची स्थिती आपल्या देशांमध्ये बऱ्याच प्रमाणात चांगली झालेली आहे, त्याचा वापर करून बऱ्याच प्रमाणात आपण हा अवास्तव होणारा परिणाम कमी करू शकतो. प्रत्येक इंडस्ट्रियलायझेशनच्या प्रोजेक्ट्समध्ये त्या भागात राहणाऱ्या लोकांमध्ये काही विरोध करण्यासाठी काही त्यांचे तत्त्व असतील, पण आपण त्यांचा पण विचार करून आपण त्यांना पर्यावरणपूरक काय अल्टरनेटिव्ह आपण देऊ शकू याचं पण विचार मला असं वाटतं या योजनेमध्ये आपण केला पाहिजे. जसं आपण उल्लेख केलात की काही ठिकाणी जर आपण एक्सप्लोरेशन समुद्र किनाऱ्याला केली तर त्याचा मासेमारीवर परिणाम होईल का? मला असं इथे नमूद करता येईल की साधारणतः जेव्हा आम्ही हे समुद्र किनाऱ्याला किंवा समुद्रामध्ये एक्सप्लोरेशन करतो ती जी जागा असते ती बऱ्याच प्रमाणात खूप आतमध्ये असते आणि त्याचं बऱ्याच प्रकारे डिजिटल मॅपिंग करून
टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंटनी त्याचा इकोलॉजीवर कमीत कमी कसा परिणाम होता येईल ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच तो केला जातो. त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात आपण ह्या गोष्टींचा म्हणजे तसं थेट संबंध होतो. मात्रा कमी करू शकतो आणि आपल्या देशाला आवश्यक असलेली जी ऊर्जा आहे ती पण कुठेतरी आपल्याला प्रायोरिटीमध्ये ठेवावी लागेल. जसं आपण E20 इंधनाविषयी बोलत आहोत किंवा आता ऊर्जा संपन्न होण्यासाठी समुद्र मंथन सारखे इनिशिएटिव्ह म्हणत आहोत. जेव्हा प्रकल्पांना विरोध होतो त्यावेळेस तो प्रामुख्याने असतो की आमचा रोजगार जाईल किंवा आमची रोजगाराची साधनं जातील, पर्यावरणीय परिणाम होईल असं त्याला एक जोड दिली जाते. मात्र त्याच्यातून एक मोठ्या रोजगाराच्या संधी निर्माण होत असतात, नवीन उद्योग आकारास येतात. तर या सगळ्या ऊर्जा संपन्नतेच्या दिशेने पावलं टाकत असताना भारतात नेमक्या कोणत्या रोजगाराच्या संधी ऑइल आणि गॅस इंडस्ट्रीमध्ये या निमित्ताने निर्माण होतील? समुद्र मंथन योजनेमध्ये आपण जवळपास 84,000 कोटीपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट येणाऱ्या 5 वर्षांमध्ये प्लॅन केलेली आहे. त्या दृष्टीने बऱ्याच प्रमाणात फॉरेन कोलॅबरेशन होतील, टेक्नॉलॉजी पार्टनरिंग होतील आणि बऱ्याच प्रमाणात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये प्रकल्प इथे येतील. त्याचा डायरेक्ट परिणाम हा अधिक रोजगार निर्माण करण्यामध्ये, आपल्या इथे जे तंत्रज्ञ आहेत आणि सायंटिफिक क्षेत्रामध्ये याची बऱ्याच प्रमाणात मला असं वाटतं मदत होईल. त्या व्यतिरिक्त ज्या भागांमध्ये हे प्रकल्प आलेले आहेत त्या भागांमध्ये लोकल ट्रान्सपोर्टेशन, लोकल मॅनेजमेंट, इतर प्रकारच्या विविध संधी याच्यामुळे निर्माण होतील आणि ही इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म करता राहील. त्याच्यामध्ये साधारणतः जिथे जिथे अशा प्रकारचे प्रकल्प येतील एकंदरीत त्या भागातल्या इकॉनॉमीकरता आणि त्या भागात राहणाऱ्या समाजाकरता त्याचा फायदाच होईल. सर, खरं तर या मुलाखतीच्या शेवटाकडे आपण जात आहोत. 2030 पर्यंतचं एक विजन कायम आपल्या समोर असतं. 2030चा ऊर्जा संपन्न भारत, ऊर्जा संपन्न महाराष्ट्रात, आपण महाराष्ट्रात विषयी बोलत आहोत म्हणून, महाराष्ट्र नेमका कसा असेल, आगामी काळात केंद्र सरकार असेल किंवा तुमच्यासारख्या ज्या काही खाजगी आणि सरकारी क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कंपनी असतील, त्या भारताच्या या ऊर्जा संपन्नतेमध्ये कसा हातभार लावतील आणि 2030चा ऊर्जा संपन्न भारत नेमका कसा असेल? आपण जेव्हा एक भारताचं चित्र बघतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं त्याच्यामध्ये योगदान बघतो, साधारणतः भारताच्या आर्थिक स्थितीमध्ये महाराष्ट्र राज्याचा जो सहभाग आहे तो GDP ग्रोथमध्ये एक 15 ते 17% आहे. ओके. आणि त्याच दृष्टीने मला असं वाटते की जेव्हा भारत हा एक 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपण जात आहोत, त्याच्यामध्ये महाराष्ट्र मला असं वाटतं हे पहिलं राज्य राहील जे 1 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणजे साधारणतः 20% त्याचं कॉन्ट्रीब्युशन याच्यामध्ये राहील. मला तर असं इथे नमूद करावं लागेल की ज्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये चांगल्या उद्योगाच्या पॉलिसीज, त्याच्याकरता आवश्यक असणाऱ्या ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या संबंधी घेतलेले विविध निर्णय, तर मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसांमध्ये 1 ट्रिलियनपेक्षा जास्त कॉन्ट्रीब्युशन हे भारताच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्याचं राहील. सद्यस्थितीमध्ये पण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये भारताचं जे संपूर्ण फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये 40% कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राचं आहे. आणि ज्या दृष्टीने ऑइल अँड गॅस क्षेत्रामध्ये किंवा एक्सप्लोरेशन क्षेत्रामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्याची भूमिका आहे. आपल्या इथे बॉम्बे हाय हा खूप मोठा रिजन आहे. त्याच्या व्यतिरिक्त पोर्ट क्षेत्रामध्ये वाधवनसारखे पोर्ट आहे आणि या सर्व लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यामध्ये जवळपास 10 ते 12% समुद्रकिनारा हा आपल्या राज्यामध्ये आहे. मला असं वाटतं इथे बऱ्याच प्रमाणात असे प्रकल्प येतील आणि त्याचा खूप मोठा फायदा राज्याच्या आर्थिक स्थितीला मजबूत करण्याकरता होईल आणि रोजगाराच्या संधी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतील. इथे जी टेक्निकल मॅनपॉवर आपली आहे, जी स्किल बेस डेव्हलपमेंट महाराष्ट्र राज्याने प्लॅन केली आहे, त्याच्यामध्ये पण त्याचा खूप मोठा फायदा होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधला याच्यासाठी. आपण पाहिलं की आपल्याला सोशल मीडियावर किंवा फेसबुकवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, ट्विटरवर असेल,
जे काही येतं ते आपण पटकन स्क्रोल करतो, पुढे जातो किंवा ते कोणाला तरी शेअर करतो. त्या मागची तथ्य काय आहेत ती कधीतरी आपण शोधायला विसरतो. सरांनी देखील आपल्याला आवाहन केलं आहे, की तुमच्यासमोर जी काही सद्यस्थिती येत असेल किंवा तुम्हाला जे काही सांगितलं जात असेल, त्याचा एक सायंटिफिक, टेक्निकल हा सगळा अभ्यास आता सध्या सोशल मीडिया व्यतिरिक्त आपल्याला अवेलेबल आहे. तो अभ्यास आपण केला पाहिजे आणि ती तथ्य तपासून घेऊन त्याची संपूर्ण माहिती घेऊनच आपण पुढे गेलं पाहिजे. E20च्या बाबतीत देखील असाच काहीतरी गैरसमज पसरवण्याचा एक प्रयत्न होतो आहे मागच्या काही काळामध्ये. तुमचे काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं तुम्हाला कदाचित या मुलाखतीच्या माध्यमातून मिळाली नसावीत, तर तुम्ही तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. त्याचबरोबर समुद्र मंथन हे जे काही केंद्र सरकारने इनिशिएटिव्ह घेतला आहे, ते आगामी काळामध्ये कसं रोजगार असेल किंवा इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर होण्यासाठी भारताला किती महत्त्वपूर्ण ठरणार आहे, हे देखील आपण सरांकडून जाणून घेतलेलं आहे. ही मुलाखत काळजीपूर्वक ऐका. तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही मुलाखत आवडल्यास अधिकाधिक पर्यंत आणि अधिकाधिक नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच अन्य विषय बघण्यासाठी, वाचण्यासाठी आमची वेबसाईट आहे www.mahamtv.com. या वेबसाईटला नक्की भेट द्या. तूर्तास धन्यवाद.